2019ला कर्नाटकची सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या तब्बल 21 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते, तरी सुद्धा त्यांची सरकार कोसळली होती आणि इथंच सुरुवात झाली होती ऑपरेशन कमळला. दिस इज द एपिसोड 3 ऑफ पॉवर गेम्स इन पॉलिटिक्स. 2018ला कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत टोटल जागा 224 होत्या. बहुमताला 113 जागा पाहिजे होत्या. बीजेपीला 104, काँग्रेस JDSला 37 तर अपक्षाला 3 जागा भेटल्या होत्या. बहुमत तर कोणाला नव्हतं, तरी सुद्धा JDS आणि काँग्रेसकडून सरकार बनवतात आणि JDSचे नेते HD कुमारस्वामी मुख्यमंत्री बनतात. सरकार तर त्यांची पहिल्यांदा खूप चांगली चालते, पण 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर या सरकारला उतरती कळा लागते. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला 28 पैकी 25 जागा भेटल्या होत्या, म्हणजे जनतेचा कौल बीजेपीकडे होता आणि यामध्येच बीजेपी ऑपॉर्च्युनिटी शोधते आणि इथं सुरू होतो ऑपरेशन कमळ. त्यानंतर 1 जुलै 2019ला अचानकपणे 2 काँग्रेसचे नेते रिझाईन देतात. त्याच्याच पुढच्या वीकमध्ये काँग्रेसचे 11, JDSचे 3 आणि अपक्षाचा 1 आमदार रिझाईन देतो. यामागे एकच कारण की लोकसभेमध्ये जनतेचा कौल बीजेपीकडे होता. जर या रिक्त जागेवरती पुन्हा निवडणुका झाल्या तर बीजेपी जिंकणार होती. इकडे काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी त्यांच्या 21 मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावते, जेणेकरून या रिक्त जागेवरती या बंडखोर आमदारांना मंत्रिपद देऊन त्यांना रोखता येईल, पण असं झालं नाही. त्यानंतर फ्लोअर टेस्टमध्ये सरकारला बहुमत सिद्ध करता येत नाही आणि HD कुमारस्वामी यांना रिझाईन करावं लागतं. त्यानंतर पुढच्याच दिवशी बीजेपीचे येडियुरप्पा मुख्यमंत्री बनतात आणि या सगळ्या ऑपरेशनला न्यूजवाल्यांनी ऑपरेशन कमळ असं नाव दिलं होतं. तर मित्रांनो, हे ऑपरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या पुढच्या एपिसोड पाहण्यासाठी सज्ज राहा.